हे मडकच आहे ते. तुला हिथं कशाला ठेवलाय? पाखरं उडून गेली दिसत नाही वय तुला? या पाखरानो या या, आपलं शेत आहे. माझ्या बिगर तुम्हाला हाय कोण? पोट फुटस्तवर खावा. या खावा. तुम्हाला घर ना दार ना आई ना बाप. खावा. तुझ्यामुळे झालंय सगळं. तू आमच्या दादाचा चमचा आहे चमचा. तुझ्याकडे बघितलं ना की मला माझ्या दादाची आठवण होते बघ. तो मला खाऊ देत नाही. तू या पाखरांना खाऊ देऊ नकोस. थांब, तुझं मी टक्कुरच फोडून ठेवतो. त्याशिवाय नाही. तसा नाही ऐकायचास. तुला धावतोच माझ्या गोखलीचा इंगा. आता बस बोंबलत. टक्कुरच फोडून ठेवलं तुझं. चला झोपूया. अरे तुझं टक्कुर फोडून ठेवलं. तुला काय बोललेल्याची लाज आहे का? का बसवत नाही वय तुला? चोऱ्या करता हो? आम्ही कंट्रोल नाही करत. चोरी करू नये. मागून खावं. मागून मिळालं नाही तर मग चोऱ्या कराव्या. मागितल्याशिवाय आपल्याला कसं मिळणार? घ्या 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 घ्या. पोटभर खा. घ्या घ्या घ्या. तुला बी घे रे. घे घे घे. तू बी घे. भोला दादा किती चांगला आहे ना. आपल्याला कंच दिली. पोटभर खावा. घाबरायचं नाही. आमचा दादा आला तर कणीसच काय पण साधं बुरकुंड बघायला मिळायचं नाही तुम्हाला. लई चेंगट आहे आमचा दादा. मारकुटा रेडा. खरं म्हणजे मारवाड्याच्याच घरात जन्माला यायचा पण चुकून आमच्या घरात जन्माला आला. नशीब म्हणायचं आमचं. दुसरं काय? पळता कशाला? थांबा की. अरे भूतबीत दिसला का काय तुम्हाला? थांबा. पळता कशाला? सुकाळीच्या माझ्या मनातली कंच वाटून मानाची नाही देतो. चूक झाली दादा. काय चूक झाली? पुन्हा कंच वाटशील तर फऱ्यातनं पाय काढून ठेवीन. सांगून ठेवतो. मग 2-4 कंच दिली म्हणून काय झालं? माझी बी वाटणी आहे शेतामध्ये. वाटणी वाटणी पाहिजे भाई तुला. मग खोटं बोललो का काय? नाही स्वतः असलं तरी हवाय नव्हतं तुझा मी. असं भाई तू माझा सौतर भाऊ. कारण तुझ्या आईनं माझ्या बासंग लगीन केलं होतं तेव्हा वाटणी द्यायच पाहिजे. वाटणी हवी भाई. चालेल हे घे वाटणी. वाटणी पाहिजे भाई. यापुढे नाही वाटणी मागणार तुझ्याकडे पण मारू नको दादा. आई आई वाटणी दादा. नको मारू दादा. आई आई वाटणी. दादा नको वाटणी. दादा 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 वाटणी घे. अरे वाटणीचं नाव तर काढ. तुझं वाटा करून कोल्या कुत्र्यातनी खाया घालीन. ध्यानात ठेव. अगे बंदुकीच्या दास्त्यानं त्याला असा ठोकलाय की पुन्हा म्हणून वाटणीचं नाव काढायचं नाही. नुसतं ठोकून काय उपयोग? डोसकच ठेचलं पाहिजे असं सापाचं. साप? अगं गांडूळ म्हण गांडूळ. मध्ये तोडलं तरी मरायचं नाही. पुन्हा ते आपलं वळवळणारच. वहिनी लय भूक लागली बघ. थोडस खायला दे की मला. का वाटणी मागून पोट भरलं नाही? पाणी सुद्धा वाढू नका सुकाळीत छाला. दादा हवं असं तर पाठीवर मार पण पोटावर नका मारूस. आईच्यानं सांगतो पोटात लई हाक पडली बघ. म्या काय करू? तुझ्या वाटणीचं कंच तू वाटून टाकलीस. अरे पाखरच मी खायला घातलीस. बरं आता उपाशी. हे बघ मी माझ्या वाटणीचं खातोय.
तू बघत बस बरं, तू म्या खातो तू बघत बस. वहिनी, तुझ्या पाया पडतो. निदान चटणी भाकर तरी दे. वाटणी मागणाऱ्याला चटणी सुधीक मिळणार नाही या घरात. आईच्यान सांगतो, यापुढे वाटणी मागीन तर शान खाई. मग शानच खावा द्याव की गोट्यातलं. अगं पुढं किती वाढतीयास. गुमान खावा जास्त हवे ते करायला लावतायसा आणि पोटभर खात बी नाही. अगं पर ए बोल्या, अरे असं सुमटरी काय बसलायस? चल उठ, आपण मासा पकडूया. मासं कसलं पकडतोय? इथं पोटात कावळं वरटतायत. काय र तयारी केली नाही वाटत? न्यारी न्यारी कसली करतोस बाबा? पोटात कालपासून अन्नाचं कण नाही. काय र वहिनीने वाढलं नाही वाटत? होय, मळ्यातली कणसं गरिबांच्या पोरासनी वाटली म्हणून दादा लई चिडला. मारून अंगाचा खुळखुळा करून टाकला माझ्या. अरे पण का मारलं त्यांनी? ह्या क्षेत्रात तुझा बी अधिकार आहेच की. होय, तोच अधिकार सांगायला गेलो म्हणून पायतानाचा परसाद मिळाला मला. हे बघ भोल्या, या जगात मागून काय बी मिळत नाही. जे पाहिजे राय ते हिसकावून घेतलं पाहिजे राय. माणसानं बंड केलं पाहिजे राय. क्रांती झाली पाहिजे, क्रांती. क्रांतीशिवाय जगातला कोणता बी प्रश्न सुटायचा नाही. रशियात क्रांती झाली, चीन मध्ये क्रांती झाली, आता पाकिस्तानात बी होणार आहे म्हण. हो, पण त्याचा इथं काय संबंध? संबंध आहे म्हणूनच सांगतो. काय? अरे तुझा दादा खातो तुपाशी आणि तू का उपाशी? हेच काऊन काय? तुझ्या दादाच्या ताटातली भाकरी. लई शान आहेस. ह्यालाच म्हणतात साम्यवाद. कसला घेऊन बसलाय तुझा साम्यवाद? माझ्या दादाचं नालाचं पायतान तुझ्या टाळक्यात बसलं ना तर तुझा साम्यवाद चेपूट घालून पळत सुटल रशियाला. मला शिकवतो काहीतरी. लेका तू असाच भिकार बुद्ध्या, मर उपाशी. सुख भोगायला सुद्धा नशीब लागतं रे बाळ्या. आमचं नशीबच सालं फुटकं, त्याला आम्ही तरी काय करणार? अरे खोळ्या, आपलं नशीब आपणच घडवायचं असतं. साम्यवादात नशिबाला किंमत नाही. तरी पण चल बघूया आपण तुझं नशीब घडवून. हे घे, हे घे. अरे एकच गावतो मारत कंच काढू रे. अरे अल्लाह अल्लाह मेहरबान, तो कधा बी पेलवान गदा. तू काय काढ, तू कोणतं बी काढ. हा यातलं कुठलं भाडू? फाडायचं असतं ते, असं काढायचं असतं. हा, काढायचं असतं. बघू बघू बघू. जेके जेके म्हणजे जॅकपॉट. डबल तिरी, डबल पंजा, डबल सत्या. आई शाबास, लय लकी नंबर बरोबर आहे. धन्यवाद. थँक्यू. 25 लाख. 25 लाखाचं बक्षीस? आणि हे बघ भोला, आता ध्यानात ठेवायचं का अर्ध तिकीट तुझं आणि अर्ध तिकीट माझं. चालेल, मध्ये भाडू. अरे खरंच रे बाबा नावासारखा तू. अरे तसं नाही, तू 12.5चा आणि मी 12.5चा. काय? अरे
कसं तुला सांगू का तू 12.5 लाखाचा मालक आणि मी 12.5 लाखाचा. आता का म्हणून विचार का साम्यवाद. टक्कुऱ्याचा साम्यवाद. अरे एवढ्या पैशाचं आपण करायचं काय? या नोटांचं सरान करून दोघांनी जाळलं तरी बी नोटा शिल्लक राहत्या. होय अरे नेमका विचार तरी काय आहे तुझा. आपण या पैशातनं गोरगरिबांचं कल्याण करायचं. शाबास. त्या बायकावर कमरावर घागरी घेऊन भर उन्हात मैल लांब जाऊन पाणी आणते. जो खांदा बघ कावड उचलून खट्ट पडले ती. आपण या पैशातनं गावात पाण्याची लाईन आणायची, शाळा काढायची, गोरगरिबांसाठी घरं बांधायची. बांध बांध पर जरा घोडं बांध. अजून तिकीट लागायचंय. चांगले 2 रुपये मोजून दिले आहेत. खणखणीत वाजते ना वा? मला का मारलं? का मारला? बाई माणसाच्या अंगाला हात लावताना लाज नाही वाटत? घाबरतो का काय? तिकीट माझं आहे. सुंदरे लाव ग याच्या दुसऱ्या गालावर. अंगाला हात लावू नका. मग म्हणतील सांगितलं नाही म्हणून. काय करशील रा? काय करीन? हो काय करशील? केल्यावर कळल. अरे काय करणार आहेस तुझं डोंबर? नुसता अंगाला हात लावून तर बघ, धावतोच माझा इंगा. असं म्या बी धावतो तुला मजा तुला तुझ्या आईबाची शपथ आहे. आई बाची शपथ घालतो सोयरा मूड द्या. आता कशी गप राहिली? आवाज बंद, नाडी थंड. आमची शपथ गाईवर घालणाऱ्याच्या आईवर. हाना ग हाना या मार तुकड्याला. हाना धरा, धरा. हे बा, पुन्हा जर माझ्या वाटेला गेलास तर धोपटण्याने धोपटून काढीन. समजला? चला ग चला. मुर्दा वाटेला आडवा येतोय, नको तिथे हात लावतोय मेला. तू तुझ्या दोस्तीवर. अरे दोस्त आहेस का दुश्मन आहेस? त्या कैद्या शिडीनं माझं हाड खिळखिळ करून टाकलं. तू का ना आला सोडवायला? मी काल नाही ते विचार बघू का? साम्यवाद. मला ते बरं वाटत होतं. पूर्वी पुरुष बायकाशी मारायचे, आता बायका बी पुरुषांनी मारायला लागल्यात. ह्यालाच म्हणतात साम्यवाद. धन्यवाद. टक्कुऱ्याचा तुझा साम्यवाद. तिकडे माझ्या हाडाचा कुळकुळा झाला. अरे तुझं नशीब समज का सुंदरीन तुला जिता सोडला. अरे बाबा त्या अतिरेकी तिच्याकडे तो अपाटते. त्यापर्यंत आमच्या दादाचं पायथन लय भारी होय? आहे. नालाच आहे नालाचं. हा. ही दादाची खूनच आहे. हा. पायथनाची खून लक्षात ठेवा आणि पायथनावरच शिक्का मारा. ओ शिकवाल. या दादाचं पायतान म्हणजे भांडवलशाहीचा बडगा आहे. अरे ह्याच पायतानाखाली गोर गरीब चिरडली जात्यात. पोल्या पोल्या पळ. दादा तुझी भांडवलशाही. बाबा बाळा मला वाचीव. बाळा माझं काय खरं नाही. नालाचं पायथान मध्ये डोक्यात बसला. ती म्हशीसारखं बघतो बघ रे तू. पाण्याच्या नादी लागून सगळं सख्य सुटलो बुवा. हा बघतो कवा बी येतो तो. गेला वाटतं. कोण आहे? तुझा बाप. माझा बाप कवाच मेला. बापाचं भूत. दादा दादा दादा. बोल्या गाढवा. अरे सकाळी सकाळी उकरत फुकत फिरते. आज पाणी कोण भरणार? तुझा बाप. उठ, उठ, गाढवा, उठ. सालियाम, उठ. दादा तुला एक प्रश्न विचारला तर राग नाही ना काय? येणार? तुला तो साम्यवाद माहित आहे का? तो कुठं असतोय? तो रशियात असतो, चीन मध्ये असतो. अरे त्याचा हाता काय संबंध? साम्यवाद म्हणजे सगळ्यांनी मिळून काम करायचं, सगळ्यांनी मिळून खायचं. दादा आपण दोघं मिळून पाणी भरूया का रे? अरे साम्यवादाच्या भुसनाया चौथर खावर अंधा नदीवर.
नाहीतर पायताना कॅच दिलं करीन बा. आणि नाही भरलं तर राज्याला भाकरीचा तुकडा नाही भेटणार बा. आणतो बाळ्या म्हणतोय तेच बरोबर. दादाचं पायतान म्हणजे भांडवलशाहीचा बडगा. चला भोलेनाथ पाणी भरा. काय ग सुंदरे, बाहेर लई शिट्ट्या ऐकू यायला लागल्यात. परड्यातल्या पेरूच्या झाडावर पोपटांचा थवा बसलाय. काय ग तुझे कुठं चालली आई ते आपलं हे ग वैरण वैरण आणते म्हशीला. सावकाश जा आणि लवकर घराकडे ये. हा. अरे हे बा नाकामोरनं जायचं नाकामोरनं होय यायचं. ग. अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही. हा. नाही ग. वाटत पोरं भेटतील त्यांच्याकडे बघायचं नाही, बोलायचं नाही, त्यांच्याकडे बघून हसायचं सुद्धा नाही. होय. अगं पण आता किती सांगशीला, मी काय लहान आहे वय. अगं लहान नाही म्हणूनच सांगते. वाटे तू बाळ्या भेटल त्या वसाड तोडाच्या नादाला लागू नको. छछा, मी कशाला त्या माकडाकडे बघू. अगं किती झाला तरी माकड ते माकड. एकदा तोंड बघितलं तर 6 महिने जेवण सुधीक मिळायचं नाही. अहो तिला गडबड हाय, वैरण तिकडे वाट बघत्या. हे बघ जा पर जरा जपून. होय. इकडे तिकडे काय मला कळलं तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही. हा. हं. बाळू मी आले, बाळू बाळू मी आले. अरे बाळू, अरे देवा, झालं तरी काय ह्याला. अहो बाळासाहेब साम्यवादी, जरा बोला तरी माझ्याशी. सोड म्हण बाळू, बाळासाहेब साम्यवादी. माकड म्हण मला, माकड. माकड. वय माकड. माझं तोंड बघू नकोस नाही तर 6 महिने उपाशी राहशील. हा आता आला ध्यानात. म्हणजे समजा तू ऐकलंस वय. मग मला काय कान नाही तुय. कान आहे ते पण जरा लांब आहे. अरे आई बाला बरं वाटावा म्हणून म्हटलं मी. बर वा छान झॅक. सासू सासऱ्यासमोर माझा पान उतार करतेस वय. अशानं उद्या ते मला जावई तर कोण घेतील का. त्यांनी नाही जावई केला तर मी करून घेईन की. हं? कोण तू मला जावई करून घेणार. अरे खुळ्यात जावई नव्ह, नवरा करून घेईन नवरा. गबास गोड गोड बोलून उगच गुळ लावू नकोस. मला सांग, मी हाक मारल्यावर तू का नाही आलीस. अरे अरे मला काय किंमत आहे की नाही तुझ्याकडं आणि तुझ्या त्या नक्षलवादी बाकडं. उद्या मला फक्त लाटरी लागू दे. अगं नाही तुझ्या संगत लगीन लावून तुझ्या त्या नक्षलवाद्याचं चॅकडूम चकाक केलं तर नावाचा बाळासाहेब साम्यवादी नाही. अरे पण घ्या. तुला सांगू तरी कशी.
अशी, हे सुंदरे अशी, तू बी त्या म्हातारी अशी तपकी रोडायला लागलीस की काय? तू म्हातारी आणि मी म्हातारा. काय ग ही तुझी वैरण होय? हा? वैरण है बाळू, बाळासाहेब साम्यवादी. तू मध्ये बोल नको. हे, सुंदरे पुन्हा जर तू याला भेटशील तर लंगडी मोडून तगडी नाही तंगडी मोडून लंगडी करीन. बाबा मामा. हा मामा कुणाला म्हणतोस रे मावाल्या? मग काय कहू सो म्हणू? अये भाजलं. झोप. हा. तुम्हाला हिची एकटीची तंगडी नाही मोडता येणार. मग तुझी बी मोडतो. मग आम्ही दोघं तुम्हा दोघांची मोडू. काय? साम्यवाद. हा, आय एम लंगडा तर यू आर लंगडा. शी इज लंगडी, वी आर लंगडे. हा. वैरे वस्ताड्या, ना तुला घर ना दार, ना तुला कमवायची अक्कल, हं. ना तुझ्या आई बापाचा ठाव हं. ठिकाणा. आणि असं असताना माझ्या पोरी संगत लगीन करायचं सपाट बघतोस वैराव मुर्द्या. हा, मला घरदार नसलं तरी तुम्हाला घर आहे. मला घर जावई करून घ्या. हा? म्हणजे तुम्हाला मुलगा मिळेल आणि मला आई बाप मिळतील. यालाच म्हणत्यात साम्यवाद. धन्यवाद. हा आयत्या वेळात शिरायला बघतोस वैरण ना घ्या. गारुडी मामा. ते काय नाही, हे असला जावई करण्यापरीस लिकीला हिरी ढकलीन मी. लई दिवा लावलास चल ग कार्टे. चला मामा. अरे चाल. चल तर चल. अरे हट. गे बाळूचे चाल. चाल आगे. हा, चाल. घाबरू नको सुंदरे, डोली लेके आऊंगा. बेटे तो आज मैं डांडके को ऊत घालून बसूंगा. अगं चल चल ए, चल चल. चल चल तुझी चल खपत चल नाही. आधी. तिच्या आईला विमानतळ सारखा तंबी देतोय. अतिरेकी कुठचा? भैव 2 तास झालं तुमचा भाऊ जाऊन पाण्याचे एक आवड आणायला एवढा उशीर का व्हाईक म्हणू का वनवा? मग काय करू म्हणतीस? काय बी करू नका सा घुम्यावानी नुसतं बघत बसा. चौतर भाऊ हाय तर एवढं लाड, सक्का बिक्का असता तर मग. अगं पण त्याला मारून मारून पायतान झिजलं माझं. तर? आणि वर बोलती मी लाड करतो म्हणून. अव पर मी म्हणते फुक्कट डोसक्याला त्रास करून घेण्यापरीस ही बला घरात घालवत करायचा कायमची. कुठं घालवू? गाव शान घालल माझ्या तोंडात. कळलं? गावाची भीती मला नका सांगू. म्हणतात ना वा जेच त्याला आणि गाडा वजाला म्हणून. मी कोण तुमची? अरे च्या, हे बघ मी आता असं करतो, जातो कुठेतरी तोंड घेऊन. आक्षी 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 काय? वाईट चहा दे की. नाही फार भिजलोय म्हणून म्हणलं. वय तर लई दमून भागून आलाय सा. 100 घागरी आणून बसा. चहा पाहिजे आणि काय नको का? ओल्या कन्हड्या गाढवा. हा? अरे का रे, कापड बी वल्ली, टकुर बी वल्ल. कुठं कुठं कडमडला होतास? पाय घसरून पाण्यात पडलो. आता तुझ्या कानाखाली जाळ काढीन बघ. अरे हातून उलताना पडल्यावर दहा पाणी कोण करणार? तुझा बाप. बसा आणि शेताकडे जावा. उसाला पाणी पाजायचं आहे. आता मग कवा सांच्याला. तसं ना बरं, जेवणच जातो की. आई शपथ लई भूक लागली बघ. वाईट फारभर भाकरी दे की तवर. काय नाही मिळायची. जावा मुकाट्यानं. एक दिवस उपाशी राहिलं म्हणून काय जीव जात नाही. शिक्षा हाय ही. वाटणी मागितली की पाटीत दादा वाटलं तर पाठीवर मार, पण पोटावर नका मार. भरल्या पोटावर पाठीचं दुखणं कळत नाही बा. चाल
जा लाग कामाला नाहीतर पायथानाला उद घालीन बघ चाल नेट अव तुम्ही चला बुगात तालुक्याला जायचं ना तुम्हाला वय. जेवून घ्या चला चल वाढ लवकर नाहीतर गाडी चुकाल माझी होय पोटी काम करायला जमल का का माणसाला आता ते त्या दादाला कळत नाही हो. पण ते मुद्दा म्हणून करतोय कारण ती त्याचा चौथर भाऊ आहे म्हणून आई आई तुम्हाला सोडून का गेली काय आई तुम्हाला सोडून का गेली काय अरे जा रे बाबा नो जा मी तरी काय करणार या शेतात माझी वाटणी नाही तुम्हाच मी काय घातलं म्हणून दादानं मला उपाशी ठेवलं तुझं बरं आहे रे बाबा तुला भूक नाता तू बुजगावला असून तुला रोज नवीन कापडं घालतो येतो आणि मी त्याचा हाडामासाचा भाव असून मला असली कापडं घालतो येतो तरी म्हटलं डब्यातल्या भाकरी जात्यात कुठं मी कुठं खातोय आज लई भूक लागली म्हणून खातोय भूक लागली आत्ता ग बया काय म्हणू तरी या वनव्याला पोटात का राख आलासा या बघा आपल्या लाडक्या भावाचं करतो रात्रीच उठून गिळायचं चाललंय उद्या लोकांस ते कळलं तर काय म्हणतील काय हा? अरे बोल्या सुकाळीच्या हा? चोऱ्या करतेस वय कारण आहे नका मारू दादाला चोरून खाते भूक लागली. आबू घालवायची का चोरून खाते मी याला नका मारू हे खायला घे. चोरून खायला पाहिजे काय आता मला सांगा. चोरून खाण्यासाठी हा? अजून खा ना हा. नका मारू दादाला मरशील ना. मर. अरे तुझ्या जगात किड्या मुंग्याला सुधीक पाठभर खायला मिळतं मग मलाच कारा असा उपाशी ठेवतो आज घासभर अन्नाला मी महाग झालो माझ्याच घरात मी चोर ठरलो अरे तुझ्या दरबारात काय न्याय आहे का नाही कसला रे देव तू कुठे गेलं तुझं देव पण अरे असं झिजवून मारण्यापरीस माझा जीव का नाही रे घे
दैनिक पुढारी महाराष्ट्र राज्य लॉटरीचा निकाल. 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 पेपर जरा पेपर दे बघू. तीन तीन पाच पाच सात सात. तीन तीन पाच पाच सात. आत्ता ग बया वहिनी चहा तयार ठेव. घ्या ढोसा आणि शेताकडे जावा. कोणाला म्हणली मला? कुणाला म्हणजे गल्लीतल्या कुत्र्याला. हा, आता कुत्र्यालाच सांगा मी नाही जाणार शेतावर. हं, गिळायला पाहिजे काय इथं. मला नको तुमचं गिळायला. हं, तुम्हीच गिळा आणि व्हा जाड्या. अव बघतायसा ना व. आता आणि काय कटकट सुरू केली रामाच्या पाऱ्यात? काय रे बोल्या? आम्ही नाही सांगणार जो मज्जा. आता रे ह्याच्या काल रातच्याला हड शिकली ती इसरला का काय? तेवढ्याने काय होते. चांगली जन्माची अद्दल घडवायला पाहिजे. आता मागचा इसरा. आता जन्माची अद्दल मीच खडवणार आहे तुम्हाला. पायतान बघितलंस का? पायतान असली 56 पायतान विकत घेईन मी. अरे कोण विचारतो असल्या फाटक्या पायतानाला? मी कुणाच्या बाला भिणार नाही. अरे आजकाल खालच्या पुन्हा हे, अंगाला हात लावायचं काम नाही. आजपासून लई मार खाल्ला. यापुढे ध्यानात ठेवा. आता तुम्हीच माझं पाय धरायला याल. आत्ता ग बया आम्ही आहे ना तुमचं पाय धरणार. अव ऐकतायसा ना वा. ए नरसाळ्या आधी घरातून चालतो. त्याचीच वाट बघत होतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा. आता तुम्ही मला हकलतायसा पण उद्या तुम्हीच माझ्या मागणं या ये 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 म्हणून. पण आम्ही काय येणार नाही. मग असं बोंबलत. अरे पांढऱ्या पायाच्या आता जातो का नाही? जातो की नाही कुठं म्हटलं. मला काय मी जातो. मला काय हे नाही. जातो मला. हा पण दादा वहिनी अजून ये गेलेली नाही. विचार करा नाही तर मागणं बसाल डोसक्याला हात लावून. व्हय तर आता मोहर बघून जातो का नाही? अजून एकदा विचार करा. पायतानानं हाणून का होईना पण आई बायच्या माग लहानाचं मोठं केलं म्हणून थोडीशी कळकळ वाटते. आता तुझ्या सरमारा वाण काय करत ना? बसा बोंबलं तिच्या. सुंदरा सुंदरी सुंदरी बरं झालं भेटलीस तू. का रे का? बाळ्या कुठे भेटेल का ग? नाही बा. आणि काय र मला विचारतोस वय र. अगं- माझी त्याची काय गाठ बांधली अगं, वय. ते होईल का आज ना उद्या कधीतरी. पण बाळ्या कुठे भेटेल ते सांग. माझं अर्जंट काम आहे त्याच्याकडे. सांग कुठे आहे तू? अरे तो 12 पिपळावरचा मुंजिया. होय त्याचा पत्ता मी कसा सांगू र. बोमला सगळ्याच घोटाळा झाला. तो भेटला ना तर माझा एक निरोप सांग. काय? माझं लय अर्जंट काम होतं. आता मी मुंबईला जातो. आल्यावर भेटेल. हा मुंबईला जातो मी. मुंबईला जातो मी. मुंबईला काय काम काढलं र. गेला मेला. ह्यो बघितलास गट्टा. यातलं याक जरी तिकीट लागलं का तुझं आणि माझं लगीन झालंच म्हणून समज. मग मी राजा आणि तू राणी दोघं मिळून गाऊ गाणी. आधी बघ तरी उगाच कशाला गाजराची पुंगी वाजवतोस. पुंगी कशाला अक्षी बँड बाजेच वाजवतो बघ. डोली लेके आऊंगा डोली लेके हा. आऊंगा. बाय बघू दे तिकडे.
बघतो न न न न न न न न देवा जेपी मध्ये काय लागलं बघू अर हे गेलंच जेक्यू 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 अर हे अक्षी थोडक्यात गेलंच हे बी जेक्यूच का जेक्यू 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 हे बी घासून गेलं हा? काय तुझं नशीब सगळं थोडक्यात अन घासूनच जातंय एखादं तरी बरोबर बसतंय का बसल बसल जरा दम धर क्या बडा तो दम बडा 25 लाख राहू दे पण 1 लाखाचं लागलं तरी चालेल हे पाक गेलंच तेव्हा नारायणा आता 1000चं तरी लागू दे पहिला कुठलं काय हे बी गेलंच तेव्हा आता 5 रुपये तरी लागू दे बरं का आईला आमची तेवढी बी लायकी नाही का अरे का तुझ्याकडे काय साम्यवाद हाय का नाही आता काय करणार म्हणून डोले लेके आऊंगा आता मुकाट्याने माझ्याशी लगीन कर नाही तर धोपाट नाही लेके मैं आऊंगी अगं थांब थांब जरा कळकड एकदम अशा अतिरेकी बनू नकोस हा त्या भोलेला एक तिकीट काढले त्यात माझी बी अर्धी वाटणी आहे त्याचा नंबर बघ चांगलाच माझ्या ध्यानात आहे म्हणजे JK 33 डबल पंजा डबल सत्या हा JK 33 डबल पंजा डबल सत्या 25 लाख बाळू 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 डोळं का पांढरं केलं बाळू बाळू अहो बाळासाहेब साम्यवादी अहो झालं तरी काय बाळू झालं तरी काय रे कार्टे तुला काय लाज लज्जा आहे का नाही ड्रेस आपली त्या वसाड्याची मुंडी मांडीवर घेऊन बसलीस हा? काय ठेवते खाली नाही तर तुझं मुंडकं उडवेल आई बाबा तुम्हाला जरा सुद्धा दया येत नाही माझा बाळू बेसूद झाला बेसूद झाला का थांब आत्ता आणते बघ त्याला सुट्टीवर सुंदरे तुला 1000 दसायला तपकी रोडा नको म्हणून मी नाही माझ्या आया हो आला वाटतं इटल रकमाईचा जो आडा लबाड लांडग्या आमच्या पुरीला फितून वर आणि आम्हाला विठ्ठल रखमाई म्हणतोस काय त्यात काय वाईट आहे देवाचं नाव आहे ते शिव्या तर नाही दिल्या अरे तू किती 12.5चा आहेस हे काय मला ठाव नाही वय आहेस मी 12.5चा 12.5 लाखाचा मालक भोलेला 25 लाखाचं बक्षीस लागले त्यात माझी बी अर्धी वाटणी साम्य भाग काय 12.5 लाख रुपये माझ्या पुरीच्या अंगाला हात लावू नका चाल ठीक आहे मग पाय लावतो सुंदरे रात्र वैरायची आहे मी येतो तो आशीष पडून राहा टोली लेके आऊंगा जग मानत अवघ बसा की 12.5 लाखात आहे होय, ते. सुंदरी शक्तीवर ए भिकारड्या मरायचंय काय भिकारड्या कोणाला म्हणतो रे मी काय भिकारड्यासारखा दिसतो का छे तू तर टाटा बिर्ला सेठ ना हायच मी शेठ भोलानाथ शेठ म्हणतात मला ही गाडी आहे ना गाडी तुझ्या सकट मागच्या माणसाला बी विकत घेईन अरे फुटकी कवडी तरी आहे का तुझ्या नाही खिशात? कवडी नाही हे 25 लाखाचं तिकीट आहे वाचता येतं का तुला 335577 अख्खी मुंबई विकत घेईन हिटी स्टेशन सकट आयला सदरा मोडला का काय माझा गाडी धुत जाणार आहे जरा हळू बोल अरे ही मुंबई आहे अरे तुला जर लागलेलं तिकीट कुणाला कळलं ना तर अख्खी मुंबई हात धुवून पाठीमागे लागेल तुझ्या ते का अरे ही मुंबई आहे चोरांची बदमाशांची लफंग्यांची असं हा. त्यातलं तुम्ही कोण म्हणायचं अरे धुतल्या तांदळासारखा स्वच्छ माणूस एखादा सापडतो या शहरात हा म्हणजे तुमच्यासारखंच म्हणा की अगदी देवासारखं भेटलात बघा तुमचं पाय कुठं हा आहे थट्टा करू नको सर चल माझ्या बरोबर मी तुला तिकिटाचे पैसे मिळवून देतो हा. त्यासाठी सचिवालयात प्रथम गेलं पाहिजे जाऊया की हायगाय कशाला जाऊ दे झाडून हा हा आणि त्याच्या अगोदर मी तुला माझ्या बंगल्यावर नेणार कशाला पोटभर जेवू घालणार आहे. पोटभर हा अहो खरंच सांगतो 2 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही हो पोटातलं कावळं वरडून वरडून नेलं
त्यांच्या पिंडाला शिवायला कावळा नाही. हो ना मग बस चला गाडी. चला ए सरक रे सरक. अहो तिकडं, बघा, हा, बसू देत इकडं नाही. नाही, तिकडं, हा, तिकडं. तिकडं बसायचोय आम्ही मोठ्या गाडीत बसतो इतकी. कसा उडायचा हो? हातोडा आहे का एखादा? हा? हा, सोपं आहे एकदम. हे बघतो काय जाऊ दे झाडून. हा तर बाळासाहेब बाळासाहेब साम्यवादी. साम्यवाद म्हणजे काय र? साम्यवाद म्हणजे बघ धन्यवादचा मोठा आणि थोरला भाऊ. ते जाऊ दे. पण काय र मी तुला विचारते एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये तो तुला घालणार तरी कुठं? गावणार कुठं? हा अगं तो कुठं बी दडून बसला तर ह्यो खवण्यात त्याला हुडकून काढले वगैरे राहणार नाही. हा पण तू एक करायचं, तू इथंच बसून राहायचं. मी मुंबईला जाऊन येतोच. त्यो पातूर तू जाग्यास हलायचं नाही. पण तू लवकर येशील ना र? अगं ह्यो गेलो आणि ह्यो आलोच बघ. येताना टंग 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 12:30ला घेऊनच येतो. मग तू झाली माझं पुई ठबडा वाजवायचं. ढोली लेके आऊंगा. पण तू लवकर ना आलास ना तर मी झोपात लेके आऊंगी. अगं माझ्या आई जरा वाट तरी बघशील का नाही? उगाच तिरकी बोलू नकोस. येतो जाऊन. जरा जपून जा हा. ममईत लय गुणमावाले असतात म्हणा. ते खिस कापतात लुबाडतात. तेव्हा जरा जपून राहा हा. भाई तू काय काळजी करू नकस. आणि हे बघ तू बी जपून राहा. तुझा म्हातारा न म्हातारी पक्की नक्षलवादी आहे ती. आय तरी तका पाटका करतील आणि तुझं लगेच दुसऱ्याशी लावतील. मी बरी लावू देईन. मी लगीन करीन तर तुझ्याशीच करीन. सुंदरे हो. लवकर ये हा. हं? मला इसरू नकोस. हं, हं. हा? अहो बाळासाहेब साम्यवादी इकडे आहे ती. हे घे तुझं सामान. धन्यवाद. आणि हे बघ हं? मला इसरू नका नाही तर झोपटणारे झोपटीत. अगं माझी आई आई बाई मला सोड नाही तर गाडी चुकल आणि आपलं लगीन बी हुकल. डोली लेके आऊंगा. डोली लेके आऊंगा. डोली लेके आऊंगा. डोली लेके आऊंगा. या 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 हॅलो हॅलो बॉस. हॅलो. अरे मी तुमची ओळख करून देतो. हे आपले नवीन पाहुणे भोलानाथ सेठ. आणि भोलानाथ हे माझे साथीदार. हॅलो राम 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 राम. हा तुम्ही इथंच थांबा मी आलोच. चला भोलानाथ काही चिंता करू नका. हा बंगला आपलाच आहे असं समजा. होय ना मग जाऊ दे झाडून. काय चला भोलानाथ सेठ काही चिंता करू नका. हा. भरपूर जेवा. हो ना. हा, या, या. दोन दिवस झाले पोटाला अन्नाचं कळ नाही बघा. तुम्ही म्हणजे कसं अगदी ठोबासारखे असू द्या, असू द्या. जेवासारखे भेटले. तुम्हाला भूक लागली आहे ना? चला, या, या, चला या, लवकर या. जा. चला, म्हणजे या, काय कधी या. कधी जेवतोय असं होतंय बघा. म्हणजे बसा. काय Come on, darling. Have a seat. हो शुअर बसा. ह्यो तुमचा 5वा साथीदार वाटतं. हे रोजे मीट माय फ्रेंड रोजे. ही मुलगी आहे. Glad to लांब meet लांब you. राम राम. लांब लांब. ही कोण म्हणायची तुमची फ्रेंड मैत्रीण. मैत्रीण? हा. साहेब तुमची पण कमाल आहे. काय झालं? मला म्हणजे कशाचीच भीती वाटत नाही. का? तुमच्या बायकोला कळलं म्हणजे अहो मला बायकोच नाहीये. हा, बायको नाही. हे लई जाग झालं बघा. म्हणजे काय बायकोपेक्षा मैत्रीण बरी. साहेब जाऊ द्या झाडून. कमान लेट अस स्टार्ट. हा कोण? अहो जेवून घ्या. हा जेवून घ्या. रोजी वाट पाहू. भरपूर हा लाजायचं नाही. भूक लागली आहे ना. कमान साहेब
काय तुमचा बंगला लई झाक आहे. आवडला ना? मग तुम्हीही बांधा असाच एक बंगला. येडका खूळ. मी आणि बंगल्यात आपण राहणार बंगल्यात. मग काय करणार? साहेब तुम्ही सांगा, त्या देशात गोरगरीब जनता कमी आहे का? त्यांना 2 घास मिळायची पंचायत. झोपड्यात राहत्यात, रस्त्यावर झोपत्यात, ना घर ना दार. असं सगळं असताना आपण बंगल्यात राहणं शोभल का? तुम्ही सांगा. अहो पण एवढ्या पैशाचं करणार काय तुम्ही? गोरगरिबांचं कल्याण करणार. अहो मला एवढं पैसा काय करायचं? तुम्ही मला सांगा, माणसाला जगायला काय लागतं? पोटाला 3 कोर भाकरी आणि झोपायला 3 हात जागा, होय का नाही? खरंय तुमचं. तुम्ही असं करा, आता मस्तपैकी जेवा आणि मग जाऊन छानपैकी झकासपैकी ताणून द्या. तुम्ही जेवा ना, तुम्ही जेवा. तुम्ही जेवा. Come on, darling. इथं काय करायचं? तुम्ही प्रवासातून खूप थकून आलात ना, म्हणून थोडीशी विश्रांती घ्यायची. म्हणजे झोपायचं म्हणा की लई झाक आयडिया आहे. मी असं करतो, माझं हांतरून पांघरून घेऊन येतो. अहो आहे की इथंच. इथं छान आहे, गुबगुबीत आहे, गुबगुबीत आहे. लई मजा वाटते बघा. असं आता की नाही आणखी मजा येईल. माझी आई इथं झोपणार का काय? तुला आधी सांगतो, असला चावटपणा आपल्याला आवडायचा नाही. अय्या, याला चावटपणा म्हणतात? नॉटी. शिविल्याचं काम नाही, आधी सांगून ठेवतो. एक बाईनी बाप्या एका बिछाण्यावर झोपल्यावर त्याला चावटपणा नाही म्हणायचं तर काय आरती म्हणायची? माझ्या राजा, तू की नाही अगदी हाय झोप. देवा साईन, आता तूच वाचीव रे मला. हवं तर माझं 25 लाखाचं तिकीट तूच घे, पण माझं ब्रह्मचर्य टिकीव रे बाबा. अय्या, खरंच का हो तुम्हाला 25 लाखाचं तिकीट लागले? गंमत काय ते? मग आम्हाला दाखवा ना. धावतो की, पण जरा तो तुमचा गळ्यातला हात काढता का हो? आता तरी दाखवा ना. धावतो की. मला थोडं पाणी मिळेल का? त्याचं काय झालं, तुमच्या आगाऊपणामुळे मला लई तहान लागली. घसा फार सुकून गेलाय. ओ येस, व्हाय नॉट डार्लिंग. डार्लिंग, तुम्ही मला शिव्या का देता हो? ओ सिली. हा, हे चालेल. अरे खेळ यार, किती वेळ लागतो पाणी टाकायला? जुल्फों का अंधेरा न घबराए. ओ गॉड, बॉस, बॉस, बॉस घोटाळा झाला. तो इडियट पळून गेला. काय? व्हॉट नॉनसेन्स! कम ऑन, हरी अप! कोण काय बघताय माझं? मुंबईचा काना कोपरा शोधा, पण लक्षात ठेवा, भोला सापडलाच पाहिजे. त्याच्या खिशात लॉटरीचं 25 लाखाचं तिकीट आहे. Get lost! अण्णा, अण्णा, जरा पाणी द्या, घशाला लई कोरड पडल्या. हे महारोग्या, किती कसा बसलाय? चल फुट इथून. आका, जरा पाया पडतो, जरा पाणी द्या. तुझ्या बाचं नोकर आहे पाणी द्यायला. चल फोट चालायला घेतून. मेली मरतच नाही ती महारोगी. दळवान वास. अरे खरा मारक तुम्हाच नाही झालाय, शिवाशिव करून न घेण्याचा. जावा. घे बाबा घे.
पाँच का दस पाँच का दस पाँच का दस पाँच का दस है क्या कोई पाँच का दस पाँच का दस पाँच का दस पाँच का दस ए भाई जल्दी निकलो पाँच का दस अमिताभ का फिल्म है पाँच का दस पाँच का दस चल भाई जल्दी निकाल पैसा कितना चाहिए जल्दी निकाल पे पुलिस आएगा अबे क्या देखता है काय नाही तू बाई आहे की बापी आहे ते बघत होतो तुला काय करायचं असेल फुट फुट काय जमाना आलाय बाई बी बाप्यासारखी वागायला लागली बांध देना अरे कुछ नहीं मिलेगा चल पाँच का दस पाँच का दस पाँच का दस चलो भाई सिर्फ 4 बचा है पाँच का दस जल्दी करो पाँच का दस 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 चलो भाई चलो शाबाश अभी 2 बचा है पाँच का दस पाँच का दस पाँच का पाँच का दस दस क्या बात है गुरु अरे ओ सांबा ये लड़की कौन से चक्की का आटा खाती है रे अबे ओ निकम्मे थू, सीधा जा अपने रास्ते से नहीं तो टेढ़ा कर दूंगी हाँ बहुत याराना लगती है यार आई शाबाश मेरी काशी की रानी आई शाबाश साले थू, मेरा भी नाम चमेली है चमेली याद रखना तुम्ही काय डोळे फाडून बघत बसलाय तिकडे काय तमाशा चाललाय का त्याला फुटा नहीं ताकत पाँच का दस चलो भाई सिर्फ 2 टिकट बचे हैं, जल्दी ले लो पाँच का दस पाच का धस काळा बाजार करतीस वाटतं ए, तिकीट घ्यायचं असेल तर घे नाही तर रस्ताना चाल माझ्याकडे कुठे एवढं पैसे आहेत मग कशाला फुकट खाली पिली टाइमपास करतो चल फुट अबे चोप तू काय समजलीस माझ्या मनात आलं ना तर तुझ्या सकट एक थिएटर विकत घेईन उद्याच्या उद्या अबे फुट बड़ा आया मुझे खरीदने वाला चल पैसे कुठं हे चोर चोर पकडा गेला पकडा गेला चोप तुला म्हणतोय चोर तो चोर आणि वर साधूचा आणतो काय 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 अहो पण मी काय केलं काय केलं थांब जावतो तुला धरती पण तेवढं
सोडून बोलायचं बघा, त्या खिशाला हात नाही लावायचा. हा. धडती घ्यायची घ्या की, आम्ही कुठे नाही म्हटलं, पण ते खिशा सोडून कुठे बी घ्या. काय आहे त्या खिशात? ते तुमच्या नशिबात नाही, ते माझ्या खिशात आहे. म्हणजे माझ्याकडं लॉटरीचं तिकीट आहे 25 लाखाचं. काय लागलेलं? मग काय खोटं वाटलं होय तुम्हाला? आज तुम्ही माझी कॉलर धरली सा, उद्या तुम्हीच मला सलाम मारशीला. हा, हे बघ, हे बघ, हे बघ, ऐक, 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 चाल म्हणतो ना. JK335577. अरे हा तर बंपर प्राईजचा नक्की नंबर आहे. कुठे मिळाले तुला ही? कुठं चोरला ते तिकीट? काय बोलताय राव? चोराला साव आणि सावाला चोर करणारी मुंबई नगरी आहे बघा. चोप. चल पोलीस स्टेशनवर. येणार नाही. माझं तिकीट मुकाट्यानं परत द्या. ऐक. गप येतोस का कसा? आम्हा तब्येत धावतोस? पोलीस खात्यात हिसका धाव का तुला? माझं तिकीट मुकाट्यानं द्या, नाहीतर माझा कोल्हापुरी हिसका धावतो तुम्हाला. मारुती मानेचा पट्ट्या आहे मी. नाही दिले तर काय काय करशील? करीन? हा, काय काय करीन? दोघांना बी साहेबांच्या समोर उभा करीन. हा? आणि तुमच्या दोघांची नोकरी गेली का नाही की पोलीस स्टेशनवर डायरेक्ट रेल्वे स्टेशन. काय बडबड करायला लागलायस? काय रे? हे तिकीट तुझं आहे, ह्याला पुरावा काय? याला गाडावा काय? मुकाट्यानं माझं तिकीट परत द्या, नाही तर दोघांना बी एका खड्ड्यात गाडीन. नाही, एक खड्डा नाही पुरायचा, 1.5 खड्डा लागल बहुतेक. हेच ते तिकीट. हे माझ्या बाच चमचे आहेत. ऐक गप. तुला किती वेळा सांगितलं मध्ये मध्ये बोलायचं नाही म्हणून. यानं आमच्या बॉसचं तिकीट चोरलंय. त्याला पुरावा काय? पुरावा नंतर बघू, आधी तिकीट दे. नका देऊ, तिकीट दे. नका देऊ. आधी तिकीट दे. तिकीट दे. बसा बोंबलत. देणार दे, आधी नाही. तिकीट दे. अरे पळाला, पळाला, पळाला. तिकीट अरे गेलं गेलं तिकीट. अरे देवा. मुझे उस पार जाना है, मुझे कोई मदद करो, मुझे उस पार जाना है, मेरी मदद तो करो, कोई मदद करो. हाँ, बस बेटे मुझे उस तरफ ले चलो, भगवान मुझे सुखी रखेगा बेटे. हाँ चलो. बेटे तुझे भगवान सुखी रखेगा. अगं हे बाई, अगं झालं की नाही तुझं? पब्लिक लागले की मला. अरे माझं झालंय समजा, तुझं झालंय ना वा? मी तयार होऊन 9 महिने झालं. चल लवकर. ठाव आहे, चल लवकर. चल चल. हा? अरे असं काय बसलेस मस्त भवानी? चल की, पब्लिक बो मारायला लागली. शाळेला एकदा सांगितलं ना वा, मी शाळा ढोलकी वाजवणार नाही. आता आता काय वनवा म्हणायचं का काय? अरे पब्लिक थिएटर जागेवर ठेवेल का? मग मी काय करू द्या? हे बघ, हं? माझ्याकडे काम करायचं नसेल तर नग करूस, पण निदान आजच्या रात्री तरी बोर्डावर उभा राहा. हे बघ चंद्रकले, जर महिन्याला 500 रुपये पगार मला देणार असतील तर आज बोर्डावर उभा राहणार, नाही तर दुसऱ्याकडनं घे की वाजवून. तरी मी तुला सांगत होतो की असली पिंडक माणसं मागे ठेवू नकोस म्हणून. ऐकतेस कुठे तू अरे माझं? जरा थांब की. अरे तू नाही, तुझा बाप दुसरा. हो बाई, तुम्ही याचं काय ऐकू नका. अहो, म्हातारी मेल्याचं दुःख नाही हो, काय सोकावतोय. पर बाहेर पब्लिक बोंबा मारते त्याचं काय? काळजी करू नका, ढोलकी मी वाजवतो. हं? तुम्ही वाजवणार? हा, आतापर्यंत हाऊस म्हणून वाजवीत होतो, आता तुमच्या कारणानं वाजवावी लागणार नाही का? चला बोर्डावर, काळजी करू नका, काय होईल ते बघू. चला. खरंच तुम्ही ढोलकी वाजवणार? अरे तू नाही, तुझा बाप.
बया 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 खरंच काय ढोलकी बोर्डावर वाजवली मी तर एकदम खुश बघ नाहीतर ह्यो पण वाजवतोय ढोलकी जा रे तुझी पावली कुठं पडली ती बघ अगोदर मग माझ्या ढोलकीचं माप घे. अरे वाट तोंडाच्या तुझ्या ढोलकीचा बाप मी कशाला घ्यायला पाहिजे फुटपटी घ्या आणि काढत बस की मग चालत. अगं बाई ग अगं बाई ग भाऊजी आबा भाऊजी भाऊजी कोण भाऊजी? आता तुम्हीच की आमचं भाऊजी मी तुझा भाऊजी. हं. माग सर लई चिकटायला लागलाय. माग सर जावा बाई खरं सांगू का भाऊजी तुम्ही ढोलकी वाजवलेली बघून आमच्या बाईचं काळीच कसं फडफड 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 करायला लागलंय आणि माझं की हाड हाड. आता का बाई तू घाबरा. नाव नाही समजलं. समजलं की चंद्रकला. माझं नाव मग तुमचं. हा माझं होय भोला भोलानाथ. भोलानाथ तुम्ही आमच्या तमाशात अशी मी आणि तमाशात दादाला कळलं तर पायतानाच मारेल मला. अहो पण आम्ही तुम्हाला पगार देऊ. पगार मला आम्ही नाही घेणार पगार. म्हणजे अगं बया बया ग पगार घेणार नाही म्हणजे बिन पगारी आणि फल्लाधिकारी ग बया बया. अरे होऊन दे आता त्योच वाजवून दे ढोलकी. मला बी बघायचंच आहे किती दिवस चालते त्याचा नकरा. अरे बापर हे रेड इथं बी आलं. भाऊजी हे हो कोण वहिनी तुझ्या माहेरची माणसं आली. अगं बया अरे तोच तो पकडो साले को. वहिनी माहेरच्या भाऊजी पडायला वाटतं हे काय बघणार आहे कुणाच ठाऊक बाई. दादाला बोलतोस काय? देवा तूच वाचीव रे मला आता.
शेपूट घालून पळाले ए, चूप! ए, चूप! बडे अच्छा, अच्छा, भागे. अम, शेळपट साला अम, बांगड्या पर बांगड्या मला लाग नाही वाटत मार खायला चुल्लू पर पाणी में डूब मर पाणी आणून दे की नाही ताण लागले मला ताण लागली होय. खरंच चल माझ्या बरोबर पाणी घेतो. मावशी हे मावशी काय ग एक लोटाभर पाणी घेऊन ये हा आणते आणते शेळपट साला हं. एक दयाला ढोसायला चुप दारी आलेल्या माणसाला असं बोलू नये तुला माहित नाही मावशी असल्यानं असलंच बोलायला पाहिजे अगं अंगात दम नाही तर येता कशाला मुंबईला मरायला ऐकून घेतो म्हणून वाटेल ते बोलू नकस राग आला ना तर सगळ्या गुंडांना उचलून समुद्रात फेकीन पाणी पी पाणी येतो मावशी मी ओ कुठं निघाला बघतो कुठं आसरा मिळाला तर का अजून मार खायचंय वाटतं हो, नाही मुंबईत दुसरं कुणी ओळखीचं हाय का नाही. नाही नव मग दुसरा आसरा मिळेपर्यंत आमच्याच इथं राहा हा अगं मावशी हा अगं राहू दे ग कुठे जाईल रात्रीचा वाटेल ते करा चल बाबा चल अगं बास बास मावशी किती वाढतीस पोट फुटल ना माझं गप फुटू दे पोट फुटलं तर खा गुमान काय पोट फुटू दे माझं काय तरीस तुझं जीवन पोट फुटल्याचं ऐकलंय कधी खा बघू मुकाट्यानं काय झालं रे जेवत्याला ताटावर असं रडू नये सांग काय झालं सांग बघू मावशी हं? तुला बघितलं की मला माझ्या आईची आठवण येते बघ लहानपणी ती अशीच मायेनं जेवू घालायची म्हणजे आई नाही वय तुला ती असती तर ही पाळी आली असती होय माझ्यावर चल लबाड कुठला कोण म्हणतं तुला आई नाही म्हणून मग मग मी कोण हाय र मावशी मावशी ए मावशी आज काय धमाल झाली माहितीये काय मरला तुफान गर्दी होती त्यामुळे कमाई किती झाली माहितीये हे बघ 147 रुपये 50 पैसे अगं किती दिवस असं आयुष्य उकिरड्यावर फेकणार आहेस त्यापेक्षा एखादा चांगला मुलगा बघ आणि लगीन कर आणि संसार थाट लग्न करू अगं ताट घे की सध्या लग्नाच्या बाजारात मावशी चांगला मुलगा औषधाला सुद्धा शोधून सापडणार नाही सगळी पुरुष जात साली लांडग्याची अवलाद तू ऐकणार आहेस कधी कुणाचं तर लवकर दे खूप भूक लागली खा अगं बाय 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 केवढी गर्दी या गर्दीत माझा जीव घोटाळा आणि मग मम्मी येई कोंबडा पूर्ण हे झालं पण एवढ्या गर्दीत त्याला हुडकायचा कुठं सोडतो का काय हुडकून काढल्या बिगर अगं आज पाचूर आटलेली महत पोचली आणि दुपटी झाल्यावर सोडीन वय अगं गाव दे तर खरं पायताना हानत त्याला गावाकडे नेतो तसं कशाला जाऊ दे की भाऊमला ती पिढा आणि कुठे गावाकडे नेतायचा अव गोडी गुलाबीनं तेवढं लाटरीचं तिकीट काढून घ्या म्हणजे झालं तेवढं बरीच ध्यानात ठेवलंयस तू चला बहुत अच्छे बहुत खूब व्हेरी नाईस लेको लाजा कशा वाटत नाहीत रे तुम्हाला आता मिशा काढा रे मिशा म्हणजे हिदडे शोभाल बॉस उगाच तुटच तर ताणू नका आम्हालाही राग येतो चुप राग हं? अरे राग मर्दाला येतो चुप याद रखा आता फक्त बांगड्या भरल्यात भोलाला पकडून आणला नाहीत तर लुगडी नेसवीन लुगडी बॉस तुम्ही कशाला नेसवताय जर 8 दिवसाच्या आत भोरायला हजर नाही केला
तर आमच्या आम्हीच लुगडे नेसू. 8 दिवसाच्या आत. अरे गाढवानो, एकदा का त्यानं ते तिकीट कॅश केलं किंवा दुसऱ्या कोणी ते काढून घेतलं तर सगळंच मुसळ केरात. 24 तासाच्या आत त्याला माझ्या समोर हजर करा. काय सांगतोय? येस बॉस. गेट लॉस. चला. काय रे हे आत नाही यायचंस का? आज तुम्ही संघ झोपला होता, मी कसं येणार आत? शहाणाच आहेस. आज चल बघू. आजारी पडायचंय का तुला? पण मी चल ना. ये पुढे ये बघू असा. अरे किती भिजलायस तू. कपडे बदल बघू. जा, जा, जा. तुझ्या मोर नाही काढणार कापड मी. हा. का आजारी पडायचंय का तुला? आजारी पडलं तरी 72, पण तुझ्या मोर कापड नाही बदलणार मी. काय लाजबीज आहे का नाही मला? आता तू काढतोस की मी? आपण माझी कापड मॅच बदलणार. तिकडे तोंड कर की. अरे बाबा. आणि हे बघ इकडे बघायचं. बाबा बघितलं तुला माझी आईची शपथ आहे तुझ्या. बर झालं आता. होय. दे. बोला. ए बोला. होय. झालं. होतंय की. किती वेळ दे. अशाने गाठून जाशील तू. झालं. हे काय केस तसे ओलेच ठेवले? असू दे ना. अरे सर्दी होईल ना तुला. तू बस इथे. मी केस पुसते तुझे. चमेली एक विचारू? विचार ना. मारणार नाहीस ना? नाही मारणार. विचार. तुला सगळं पुरुष लांडगच वाटतात का ग? कारण लांडगेच असतात ते. पण तू त्यातला नाही. म्हणजे मी पुरुष नाही का काय? तसं नाही रे. तुझी नजर तशी नाही. निष्पाप आहे. एखाद्या लहान बाळासारखी. मला आवडते ती. खरंच? खरंच तुझी शपथ. सलाम अलैकुम भैया जी. सलाम वालेकुम. क्यों चमेली, कहाँ चली? ससुराल चली क्या? क्यों चाचा, तू बैंड बाजा लाएगा क्या? जरूर जरूर. चमेली लाडू दे लाडू. देणार हं? लवकरच देणार. बरं. चल. तुम्ही कशाला हसता ग? तू चल बघू. बघितलंस कसं मुरतंय पाणी? वय गो बाई वय. चांगलंच मुरते. चल बाई चल लवकर पाणी भरूया. नको नको. अरे अरे ये नको ना. मी आहे ना. जातो. अरे तिकडे कुठे चालस तू? आज चल बघू. मला मार- व्यवस्थित होईल सगळं. तू आज जा बघू. बंद करू माझा.
थँक्यू. वारे माझा जितू. डिट्टो जितेंद्र. अनिल कपूर सारखा. तुझ्या त्या अनिल कपूरचा बुक्का पाडला त्या दोन बायकांनी. अरे काय केलं त्यांनी? काय करायचं बाकी ठेवलं. बरं तर बरं त्याचा विश्वामित्र झाला असता माझा. त्या आंघोळ घालणारे मला अधिकाऱ्या सांगितलं. मग काय झालं? मग काय झालं म्हणजे परक्या बाईने अंगाला हात लावले की मला भ्या वाटते. आणि मी हात लावल्यावर तू परकी थोडीच आहेस. खरंच? खरंच म्हणजे ते बुटले पायाला चावत्यात. माझ्या बाण बी असे कधी बूट घातले नव्हते. माझी धोतर आणि बंडीच बरी. या कपड्यात कसं अगदी चावल्यासारखं होतं. मी काढूनच टाकतो कपडे. काय करतोस तू? बोला. अगदीच कसा रे तू असा? कधी कळायचं तुला? आम्ही चालता पण येत नाही. आम्ही कसं घालतो अवघडल्यासारखं होतं ना. जाऊ दे झाडून. माझ्या दादानं पाहिलं ना तर पायथ्यानं त्याच काढेल माझं. असा कसा रे तू भेकड? भेकड म्हणतीस मला? तुझ्यासारख्याला भेकड म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं? बघ तुम्हाला भेकड म्हणू नकोस. काय करीन माहितीये? काय करशील? काय करीन? काय करशील? काय करणार? हा हा थांब गावतोच तुला माझा हिसका. कोण आहे का इकडं? कोण नाही. तुला मी आई, चमेली 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 कुठे गेली? चमेली चमेली कुठे गेली? चमेली 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 कुठे गेली? शाबास रे माझ्या वाघा. तू असाच वागशील तर दुनियेवर राज्य करशील. काय सांगतेस? मग जाऊ दे झाडून. वैर पोरा, का तुझ्या माग हात धुवून लागल्यात ते मवाली? काय केलंस तू त्यांचं? मी भोला बोल बेटा बोल. क्या है ढोल के भीतर पोल? क्या रे अपने डेविड अंकल भी ने बताएगा? ए भोल्या, आता सगळं खरं काय ते सांगतोस की? अगं पण थांबा, मी नाकच दाबते त्याचं. भोल्या खरं सांग, नाही तर तुला माझ्या गळ्याची आण आहे. मावशी मावशी आधी आण सुटली म्हण बघू. म्हणते पर खरं काय ते सांग. काय खरं सांगणार? सांगाया भीती वाटते. ज्याला ज्याला सांगितलं तो माझ्या मागच लागला. पण मावशी मला तुझी माया मिळाली, चमेलीचं प्रेम मिळालं. मी भाग्यवान आहे, तरी मी फुटक्या नशिबाचा आहे. कारण मला 25 लाखाचं लॉटरीचं तिकीट लागलं. ये हार मेरी तरफ से. हाँ आमच्या हमारी तरफ से ये हार. ये हार हमारी तरफ से. थांबा 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 थांबा. एक हार माझ्या बी गळ्यात घाला, कारण ह्याच्या बक्षिसात माझी बी अर्धी वाटते. बाळ्या लेका. का रे मर्दा,
अरे मला न सांगताच निघून आलास अरे होय. कसं सांगणार दादा पायतान घेऊन माझ्या मागे लागला होता आणि त्याला जर कळलं असतं मला 25 लाख रुपये मिळालं तर त्यातले पैसे तुला बी मिळालं नसतं आणि मला बी मिळालं नसतं. सलमा आठ बघ लवकर काढ माझं 12.5 लाख. साम्यवाद हे म्हणा की साम्यवाद साम्यवाद. ऐक, अरे देतो 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 तुला घोडं बांध की. होय थांब तुला दावते माझ्या झोपाटण्याचा हिसका हा? धन्यवाद. अगं पण मारू बस. अगं पाय मोड किती दिवस- लागला. अगं किती थांब, दिवस वाट लागला. बघायची रे, अगं, हा? तुमचं चालेल का? हा? अगं, ए, किती ए, दिवस? थांब, 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 अरे थांब, वाट थांब. अगं थांब, बघून माझं अगं डोळा थांब, सुटला. अगं थांब थांब. अगं अशी अतिरेकी भरू नकोस माझी आई. काय? नाही नाही, बाई अगं जरा धीर धर आणि पहिले तू बसून घेऊ तू. अगं बस खाली. अगं बस. पण त्याचं काय झालं माहितीये का महिला काय नका सांगू जेवली नाही का खाल्लं नाही सारखी तुझ्या वाटाकडे डोळे लावून बसली होती. पर मी आता आलो ना हो. अगं हे बघ मी तुझ्यासाठी काय काय आणले. नोटाच नोटा 12.5 लाख. आयुष्यभर या नोटांच्या गादीवर झोपवते मी माझ्या राणीला. मला नका तुझ्या नोटा अगं म्हटलं पाहिजे तरी काय. सांगितलं नव्हा कशी गंमत झाली आहे का पुरीची? हे हो काय बाबा पुरी अगं दिवसा स्वप्न बघू नयेत खरी होईत नाहीत ती. पण माझं सपन खरं होणार आहे. खरंच माझं सपन खरं होणार आहे. अगं पण किती दिवस वाट बघत बसणार? जेवत नाहीस खाईत नाहीस उठलं सुटलं आपलं हित येऊन बसतीस. मला बाळूने हिथं बसाय सांगितलं मी हिथंच बसणार. अगं पण तुझा बा सांगतोय तुला उठायला. चल बघू उठ चल घराकडे. मी नाही यायची तुम्ही जावा बघू. चला. अहो पोरीला घेऊन जाशीला का तसंच निघाला असा. हे बघा तुम्हाला त्यातलं काय बी कळायचं नाही. तुम्ही कधी कुणा प्रेम बिरेम केलंय का? अहो ह्यालाच प्रेम म्हणतात आणि त्या आंधळ असतोय. हो चला चला. हं. वाट बघून बघून जीव आंबून गेलाय. आता मला जायलाच पाहिजे धोपाटनं घेऊन ममायला. सापडला. कोण होय हो भोल्या. 12वीच्या चाळीत एका गरीब तरुणाला 25 लाखाचं बक्षीस लागलं. अगं हो भोल्याच की. म्हणजे ती 25 लाखाची बातमी खरीच म्हणायची? 16 खरी. काय आतल्या गाठीचा तरी हा संशय सुधी की उद्या नाही. चोरावानी पाय न वाजता घरातनं पळून गेला. 25 लाख लागलं चाळीत राहतंय फिक्करण्यासारखं. हे बघ पहिली 12वीची चाळ आपण शोधून काढूया होय. आणि मग बघ पूजाच मानतो त्याची. एवढ बरं होय, होय, चालतंय. पहिला बाया एवढं पैसे कमवणार लगीन कुणाची करणार रे? अरे सुंदरी बरोबर. नाही सुंदरी बी तयारच आहे. पर भोल्या मी काय म्हणतो तू बी लगीन करून टाक. सुंदरीशी ए, नाही 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 नाही. अरे सुंदरी बरोबर मी करणार. माझं काय म्हणले भोल्या का तू लगीन गावच्या पोरीपेक्षा चमेली बरोबर अरे कर. झोप की जरा. काय चमेली नाही म्हणजे आमच्या कवाच देण्यात आलं होतं. तरी म्हणलं की आमचं हे बाळ तर उदावलं कसं. काय ग चमेली माझ्यापासून बी लपून ठेवतीस? बघ की ग. कार्टे अगं निदान या मावशीला तरी सांगायचं. तू पण सांग गं मावशी तू काय ऐकतेस त्याचं? आता प्र- भो खाऊन खाऊन अक्षी पोटाचा नगारा झालाय. डम नका डम नका डम नका डम. ती चिमकी कुठं आली? इथं बसलास वैरा
थांब तुला दावते माझ्या धोपटण्याचा हिसका. आली आली अंगावर आली ही अतिरेकी इथं बी आली ए, आलो, बोल्या. आलो. बोल्या, मेलो बाळ्या अरे बाळ्या बोल्या, बाळ्या बोल्या. दुपारच्या टायमाला तुला भूत दिसलं काय? ते बघ. अरे, एक, होय. तुला दावते माझ्या धोपटण्याचा हिसका. तुम्हाला एवढा गैरमजा मारायला. सुने माझा ऐक, सुने माझा ऐक. अरे बाळ्या, मला हा? अहो, तो आमचा गजरा कुठं भोल्या कुठं राहतो? तो काय ते समोर दिसतोय ना हा? हा. अगं हे तो बघा आपला बोला बोला माझा कोणाचा बोला रे हे बोला. अरे ती बघ ती चेटकीन त्या मांत्रिकाला घेऊन येते आणि तो बघ बोका कसा माजलाय तो. अरे येऊ दे, मी नाही भीत. अरे त्याची मात्र चालणारच नाही माझ्यावर. आली माझा जीवा भावाचा गुणाचा बोला अहो, कुठं गेला होता सा? आम्हाला सोडून कुठं गेला होता सा? भाऊजी आम्हाला सोडून कुठं गेला होता सा? सगळं जग पालत घातलं बघा तुम्हाला हुडकायला. भाऊजी बोला. अरे किती बी झालं तरी वहिनीचं हातड आहे तिचं. अरे तू गेल्यापासून धोतरा काढून काढून आजारी पडली ती. अरे सुरमई मासळी का तुझी वहिनी बोंब लागत झाली की रे. दादा अहो तुमची तरी काय हालत झाली हो. बघ की. अरे भोल्या बघ तुझा दादा देव माशावणी होता पार खाऱ्या बागड्यावणी वाळला बघ. अरे केलं तर डोळ्याला डोळा नाही लागला. कसा लागल डोळ्याला डोळा. 25 लाखाची थैली हातातला गेल्यावर कशी लागल झो. आळ्या सुकाळीच्या कर कर चेष्टा कर. अरे पण भावाची माया तुझ्यासारख्या बेवारसाला काय करणार. ए काय झालं रे भोला कसला मावशी, कालवा? हे, हा? म, आणि ही कोण म्या भोल्याचा दादा हे, ही भोल्याची वहिनी. हे. असू दे असू दे असू दे. अव भोल्या गायब झाल्या तर नाही हिचा जीव नुसता झुरणीला लागलाय. मग माझ्या बी जीवात जीव नाही. म्हटलं पोरग हात जाते का काय कुणाच ठाव. वय की वय. किती बी झालं तरी भाव भावच चाललं. कसं बोलला चल आज चल जे या. ए मावशे ही माझी सुंदरी. अरे गप्पे. हा? अरे लाजले की ग. चल. चला वहिनी चला, चला. हा, चला दादासाहेब नाही, हा. अजून गिळायचंच आहे. सुंदरी अगं चमेली बघितलंस का कोण आलं ते? भोलाचा दादानी वहिनी. असू दे असू दे. औक्षण कोण म्हणायचं हे. तुमची भावजच म्हणा की. आता बोलायला पसंत नाही म्हणलं आमचा प्रश्नच मिटला. हा. आपल्याला नाही चालणार असली पॅन्ट घातलेली मुलगी लग्नासाठी आधीच सांगून ठेवतो. पॅन्ट घालून शेतात भांगलाला येईल का काय रे बाळ्या. मग आता बायको असावी तर सुंदरी सारखी दुहापटणीवाली. ए मावशे औषध पाणी आणतो का. अगं बाई भाऊजी आता तुम्ही कशाला पाणी आणता नाही, तुम्ही असं असताना. आता तुम्ही पाणी आणायचं नाही नुसता आराम करायचा. चाल. नीट बघा ना चांगल्या. ये बाबा ये नको बस. नको इथंच बरं आहे मी. अरे बस रे. नको असू दे इथं. बाळ्या त्याला म्हणतात साम्यवाद. पैसा लगे बाळ्या काय लय ठणकायला लागलं बघ. अरे रे आता सांगतोस होय. अरे पाय दाबाला हाय की मी तर. ए बाळा हरामखोर हात लावू नकस पायाला. पण का हो अरे बोला म्या पाय चेपतो तुझं. दादा तू हा अरे बोला अरे पैशासाठी पाय चेपतो तो तुझं. हा काय रे हा? वय तू आता कशासाठी चिपतो र. अरे बोला काही झालं तरी रक्ताचं नातं आहे आपलं. मग अरे आई वेगळी असली तरी बाप एक होता आमचा. त्याला माहित नाही ते. मग माझं बी पायतान कुठे नाही तेच उडवतो मी. आता तुझ्या हळू रे हळू.
गेली ग बाई. दात काढायला काय झाले हा? जरा हात द्या बघू कोणीतरी. दात काढताना नुसतं बाई. उठा उठा. आई गं. बाई. लय बरं वाटतंय हे बोला बोला. अरे तिकीट कुठे ठेवलं सर? बस होय हे देऊन टाकलं त्याला. हे देते. लॉटरीचं तिकीट कुठे ठेवलं हा लाटरीचं तिकीट होय. ते वहिनी आली वाटतं. वहिनी चिखला बिकलत पडलीस की काय? अरे चिखलात न रांगत आली तुझी वहिनी. बाळ्या, माझ्या बायकोची टिंगल केलीस ना तर बायकानं ना होत राहिली बा. माझ्या बाळाला तांबी द्यायची नाही सांगून ठेवते हा. नाही तर धोपटणारे धोपटून काढेन हा. काय ग देतेस ग? माझ्या दाल्याच्या अंगाला हात तर लावून का? धुला धुतल्या म्हणजे बनवून काय म्हशीसारख्या भांडताय तुम्ही हा? माणसासारखी माणसं तुम्ही आणि कुत्र्यासारखं भांडताय. त्या कुत्र्याला बी लाज वाटलं ते गेलं बघ. भाऊजी आता तुम्ही म्हणाल असा म्हणून हिला जित्ती सोडते. लागलं तुमच्या भांडणानं माझं डोसकं दुखायला लागलं. चल हात कर बाजूला. माझ्या देवाच्या गुणाचा भाऊजी तुमच्या तरासाऱ्यांचं डोसकं उठलंय. वहिनी हळू ती घागर नाहीये. बोला, तू म्हणतो म्हणून भांडण मिटत घेतो म्या. हा बोला. अरे मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का कधी? कधीच नाही. मला कधी बोलूच दिलं नाही त्यानं. देखत रे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान. बाबा आमटे यांचं भारत जोडो आंदोलन. बाबा आमटे यांचं भारत जोडो आंदोलन. केवढा मोठा माणूस आहे रे. काय? म्हणजे लोक अरे म्हाताऱ्या, एवढं काम करतो. बोले कुठं राहतो? एकटा रहता है हा, ते महाराष्ट्रासाठी बी काहीतरी करतात म्हणून. हा, आई. म्हणजे कुष्ठरोग काय म्हणून त्याला. अरे बाबा अशासनी बक्षिस मिळालीच पाहिजेत होय तर. आइए आइए साहब, यही है बोला. काय झालं? अरे चोरा कोणाची चोरी केली मी? 25 लाखाचं तिकीट लागलं काय रे तू? वा रे पठ्ठ्या, अख्ख्या मुंबईच्या डोळ्यात धूळ फेकलीस तू. तुला काय वाटलं माणसं फसली म्हणून पोलीस फसतील? अरे मुंबईचे पोलीस आहोत आम्ही, समजलास? अहो पण भोल्यानं तिकीट काढले खरंय आणि म्या साक्षीदार आहे की त्याला. होय की. चोप, सशाला खळगा समेत. ए, बोल तिकीट कुठे आहे? तिकीट आता माझ्याजवळ नाही, पण तुम्हाला कशाला पाहिजे? आम्हाला खात्री करून घ्यायची आहे. ते तिकीट चोरीचं आहे. चोरीचं? होय, ते तिकीट तू चोरलेस असा आरोप आहे तुझ्यावर. यांनी तिकीट चोरलंय? काय पुरावा आहे तुमच्याजवळ? पुरावा देतो पोलीस चौकीवर. हवालदार पाहताय काय? उचला याला आणि टाका गाडीत. पण मी आई शपथ असं काय करता? अरे काय प्रकार आहे हा? नाही तुम्हाला त्याला देता येणार नाही. मी तुम्हाला कोणाला देऊन देणार नाही. ए, चला. साहेब काय तुम्ही? माझं ऐका, मी खरंच चोरी केली नाही. साईबाबा शपथ चोरी केली नाही. हवं असलं तर माझ्या दादाला विचारा. याच्या दादाला पण उचलून टाका. त्या दादाला काय सांगत? तू बोला बोला येते तुझ्या बरोबर. त्यांनी खरंच काय केलेलं? अहो, तुम्ही असं माझ्या बोलायला बोलायला पटकन नका देऊ. दादा, अहो, तो लई माझ्या रिसर्चवर बोला अरे नको रे. माझ्या बोलायला कोणीतरी वाचवा. अगर रडू नको, मी आहे रे. ये क्या चल रहा है दादा? आप चुप क्यों है? कुछ कीजिए ना. काय करणार? जो करेल तो भरेल की. तुम्हाला बी वाटतं माझ्या बोलानं चोरी केली म्हणून. केली असेल. अवा मुलकाचं चोरट काढते ते. बरं झालं, चांगली अभ्यास. चला हो. हो, म्हणजे त्या भोल्याला संकटात टाकून तुम्ही असंच निघून जाणार? मग काय करू? त्याच्या बरोबर माझे बी आबरू घालून घेऊ. बघा की, तरी म्हटलं या दळभद्राला 25 लाखाची लॉटरी लागली कशी? चोरट मेलं. काय तर काय? चला हो, चला. आपल्या गावाकडे जाऊया. अरे जाओ जाओ, भोला को हम छुड़ाएंगे. हा हा, अरे घ्या सोडून घ्या आणि परत गावाकडे नका धाडू आणि इथंच ठेवून घ्या. अरे चोरांच्या राज्यात चोर चांगला शोभून दिसल. त्याला का हे घ्या जावा इथून, परत येऊ नका इथं. अरे जातो कोण खायला आले का आता? चोर साले
चोर कहते हैं हमको, मारो साले को, मारो, भाग गए बदमाश, सुअर की औलाद. चाचा काय बी करा पण माझ्या भोलाला सोडवून आणावं. अगं मावशे तू काय बी काळजी करू नकोस, आम्ही सोडून आणतो भोल्याला. अंकल तुम्ही एक करा, मावशी जवळ थांबा. चलो चाचा मेरे साथ. चलो चलो. वेलकम, मोस्ट वेलकम. असं म्हणजे ही तुमची पोलीस चौकी होय? यस. ऑफ कोर्स. आखिर बकरी चली आई ना खाती खाने में. हाँ? ही छमक छल्लू कोण? बॉस हीच ती चमेली. टरकवाले थांबा 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 थांबा. कहाँ जाना है भाई? कोंबडापूर घेणार काय? चलो बैठो. ये रे देवासारखा भेटलास रे बाबा. हळू ये. झक मारले मुंबई पाहिली असं झाले बघ. मारामारीचं काम मर्दाचं. बायकांनी आपल्या नाजूक हातात फक्त बांगड्या भराव्यात. तुझ्यासारख्या गुडघ्यात मेंदू असणाऱ्या माणसानं शेतावर नांगर धरावा, आमच्याशी टक्कर देऊ नये. बोल, कुठं आहे तिकीट? अरे थो, तुझ्यासारख्या बदमाशाला फुटकी कवडी बी देणार नाही मी. तुझा बाप देईल. झाल्या. येस बॉस. हरामखोर. अरे हलकट कुत्र्यानो, तुम्हाला काय बहीण आहेत का नाही? भोला माझी काय पण परवा करू नको, पण लाडक्याला तू ते तिकीट देऊ नको. थांबा, मी तिकीट द्यायला तयार आहे तुम्हाला. नको बोला. आता कसा वळणावर आलास? बोल बोल, कुठं आहे तिकीट? बोल बोल. तुम्हाला माझ्यावर यावं लागेल. असं होय. भोल्या, सोड रे याला. थांब. जर काही दगा फटका केलास तर याद राख, तुझी छम्मक छलो आमच्या ताब्यात आहे. सामुदायिक बलात्काराच्या बातम्या वाचत असशील रोज पेपरात. नाही बोला, माझ्यासाठी तू 25 लाखावरती. नाही चमेली नाही.
अगं तुझ्या परास 25 लाख रुपये मोलाचं नाहीत ग मला. चमेली थांब. मिठी मारून रडत बसायला सगळं आयुष्य देतो तुला. चल 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 चल. अभी तो कुछ नहीं किया, लेकिन गुमान अंगावरचं दागिनं काढून दे, नाहीतर ह्यानं ठिचून ठिचून झाडाला उलट टांगील. बोकड बसू नका, मुकाट्याला दागिनं काढून दे. अगं जीवापेक्षा दागिनं कमवलाच आहे ते काढू. हाँ बराबर है. ला निकाल निकाल निकाल. हाँ डाल इसमें. हा लाटीब लवकर. अबे, ये चेन तुम्हारे गले में शोभा नहीं देती. ला निकाल. हा तुझे निकाल बे. अबे ऐसा नहीं सुनेगा तू. हाँ. ते नाही ते मंतरलेलं आहे. शंभू महादेवाचं आहे ते. इसेशील ना तर पार ट्रक उलटा पालटा होऊन चेंदा मेंदा होईल तुमचा सांगतोय. चुब्बे चेंदा मेंदा हाँ. होने वाले. चल ए, अरे एवढं पार लुटले गावापोतर नेऊन सोडा की आमाच नाही. चले चले. उठा उठा बॅग ले. माझं दागिनं गेलं. अगं गळा काढून काय रडती? कुणी नेलं का काय? हातात जिप्पा उभा आहे ना मी. हे सगळं तुमच्या आता पण मुळे झालं. अगं, त्या 25 लाखाच्या नादाला लागलं जा आणि माझं दागिनं गेलं. माझं दागिनं अगं दागिने गेलं तर आपण पुन्हा करू. हा आता नेलं काय परत येणार आहेत का? नशीब समज तुझी आबरू घेतली नाही. वय माझी आबरू घेतोय. ए, चल उठ. कुठं जायचं? आता घराकडे जायचं. आता चालूच आहे. हा चालत जायचं. नाहीतर काय कनिष्ठ विमान येणार आहे आपल्याला न्यायला. चल माझी आई उठ उठ ग बाई उठ. आय सी. म्हणजे हा पोलिसांचा नाही गुंडांचा डाव आहे. नलावडे जी साहेब. चला चला. चाचा तुम्ही घरला जा. मी Come on, hurry up. साहेबाबरोबर जातो. चला चला लवकर. चला लवकर चला. थांबा थांबा थांबा. काहीतरी भानगड आहे, काहीतरी भानगड आहे. भानगड कसली तुझ्या मोडक्याची? भानगड कसली? अरे ज्या अर्थी तुम्ही मला 1,000 रुपये देताय ना, त्या अर्थी या ठोळकी काय रे हाय. आहे म्हणजे काय आहेच. या ढोलकीत मला लागलेलं 25 लाखाचं लॉटरीचं तिकीट आहे. मीच लपून ठेवलंय त्यात. काय झालं मग? मग माझी ढोलकी तुम्हाला मिळणार नाही. आता मुकाट्याने देतोस की नाही बोल. नाही नाही देणार. मरू दे. ड्रायव्हर गाडी थांबव. माझं ऐकत रे. काय झालं? रडतो कशाला? हो माझी पळली हो पळली. काय पळवली? माझी ढोलकी पळली हो साहेब. ढोलकी पळवली? कुणी? गुंडानी हो साहेब गुंडानी. अहो माझी ढोलकी भारी किमतीची होती हो साहेब. अहो ढोलकीत 25 लाखाचं लॉटरीचं तिकीट होतं तिकीट. ढोलकीत तिकीट? व्हॉट नॉनसेन्स. होय सरकार होय. अहो त्या बोल्यानं 25 लाख रुपयाचं तिकीट अहो माझ्या ढोलकीत दडवून ठेवलं होतं. अच्छा. आता त्या गुंडानी माझी ढोलकीच पळवून नेली. आता मी काय करू? 25 लाख बी गेलं आणि माझी ढोलकी बी गेली. साहेब नक्की तेच गुंड असणार बघा. बरोबर आहे तुमचं. काय कुठे गेले गुंड? गुंड इकडे बघा. अहो साहेब चला बसा गाडीत. लॉटरीचं तिकीट कुणाला बी द्या पण माझी ढोलकी मला परत द्या बरं का. इकडे घे गाडी. चल. भोला भोला तू आलास.
शाबाश म्हण्या. आण ती ढोलकी इकडे. सॉरी बॉस, तुमच्याकरता नाही केले, आता काय आमच्याकरता करू द्यात. तुझी हिंमत. No. He's dead. पैशाकरता माणूस कुठल्याही थराला जातो. ते खरं आहे हो. अहो अहो, पण आमचा भोल्या कुठे आहे? फसलं, साप फसलं. साहेब डोसक्यात नाही अक्कल आणि म्हणा आम्ही मुंबईच्या मवाली. तुम्ही सांगा साहेब, ढोलकीत कुणी तिकीट लपवून ठेवल का? पण म्हणजे ढोलकीत तिकीट नव्हतं. नव्हतंच. अहो तेसनी नुसती हुलकावणी दिली. अहो एवढा का मी दूधखोळा आहे होय? या बघा तिकीट. मग काढ म्हणजे 12.5 लाख. हा पण बाळ्या, या पैशासनी आपण हात लावायचा नाही. का रे? अरे तुला डोसकं बिस्कं फिरलं का काय? अरे बाबा, पैशापायी केवढं रामायण घडलं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंच नव, तरी बी पैशाची आव सुटत नाही वय तुझी. कशी सुटेल?
अरे पैसा कुणाला नकोय अरे बाळ्या पैशानं काय बी होत नाही बघ. अरे या सुंदरीनं तुझ्यावर प्रेम केलं ते काय पैशाकडे बघून. अरे या चमेलीला विचार तिनं माझ्यावर जीव कशा पायी लावला. अरे या मावशीच्या मायेचं मोल कोणत्या रुपयानं विकत घेणार तू. अरे दुसऱ्याच्या सुखाची वाटणी मागणारे साम्यवादी तुला लई भेटतील, पण खरा साम्यवाद दुसऱ्याची दुःख वाटून घेण्यात आहे. अहो पण एवढे सगळे पैसे तुम्ही देणार तरी कुणाला? आम्हाला देवानं हात दिल्यात, पाय दिल्यात, आम्ही कुठे बी जाऊन कमवू शकतो. व्हय. पण ज्याला कमवता येत नाही, ज्याला समाज माणसात ठेवून घेत नाही, अशा दिनदुबळ्या माणसांकरता अहोरात्र चंदनासारखा झिजणारा एक देव माणूस या देशात आहे. त्याला या पैशाची खरी गरज आहे. कोण देव भगवान.